नमस्कार. मी सामाजिक कार्यकर्ता तात्याराव भुजंग. तर मित्रांनो, आज आपण सोशल मीडियाविषयी चर्चा करणार आहोत की सोशल मीडिया मानवासाठी वरदान ठरत आहे की श्राप ठरत आहे. आज जगभरामध्ये सोशल मीडियाचा खूप मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. लहान मुलापासून तर वयोवृद्ध माणसापर्यंत, महिलापासून तर पुरुषापर्यंत प्रत्येकाकडे अँड्रॉइड मोबाईल आहे. आणि या अँड्रॉइड मोबाईलमध्ये मग फेसबुक असो, यूट्यूब असो किंवा इंस्टाग्राम असो, या तिन्ही ऍपचा वापर खूप मोठ्या प्रमाणात जगभरामध्ये केला जातो. आणि या ऍपच्या माध्यमातून अनेक जणांना प्रसिद्धी या ठिकाणी मिळालेली आहे. झिरो पासून हिरो करण्याचं काम या सोशल मीडियाच्या माध्यमातून झालेलं आहे. तर आपण एक उत्तम उदाहरण म्हणजे 2025 ला जे मराठी बिग बॉस हा शो त्या ठिकाणी चालू होता. तर या शोचा विजेता एक ग्रामीण भागातील एक या सोशल मीडियाच्या माध्यमातून चर्चेत आलेला चेहरा म्हणजे सूरज चव्हाण यांनी सोशल मीडिया म्हणजे इंस्टाग्रामवर त्यांचे खूप मोठे व्हिडिओ रील त्या ठिकाणी व्हायरल होते आणि त्यांचे अनेक फॉलोअर वाढले असता फॉलोअर त्यांचे होते. तेच बाब लक्षात घेऊन त्यांना कलर्स मराठी चॅनलने या बिग बॉस मराठी शो मध्ये संधी त्या ठिकाणी दिली आणि या संधीचं सोनं करत 2025 चे मराठी बिग बॉसचे विजेते सूरज चव्हाण या ठिकाणी ठरले. आणि याला एकमेव कारण म्हणजे सोशल मीडिया इंस्टाग्राम या ठिकाणी ठरली. त्यानंतर आताही जे 2026 मध्ये जे मराठी बिग बॉस त्या ठिकाणी चालू आहे, या बिग बॉस मध्ये एक मागासवर्गीय मुलगा एक कालू डॉन म्हणून त्यांची सोशल मीडियावर खूप मोठी प्रसिद्धी आहे, प्रभू यांनाही या सोशल मीडियाच्या माध्यमातून ते चर्चेत आले असता तर त्यांना या कलर मराठी चॅनलने पुन्हा या मराठी बिग बॉस मध्ये संधी या ठिकाणी दिलेली आहे. तर कुठेतरी या सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक जणांना प्रसिद्धी मिळण्याचं काम इंस्टाग्राम, फेसबुक, युट्यूबच्या माध्यमातून होत आहे. अनेक जण आपली कला प्रदर्शन या सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रदर्शित करत आहे, त्यांना प्रसिद्धी त्या ठिकाणी मिळालेली आहे. अनेक व्यावसायिक आपल्या दुकानाची, आपल्या प्रोडक्टची प्रसिद्धी या सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या ठिकाणी करत आहे. अनेक जणांनी आपली कलाकृती या सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेसमोर आणलेली आहे. तर कुठेतरी सोशल मीडिया एक मानवासाठी एक वरदानच या ठिकाणी ठरत आहे. अनेक चळवळीचे काम, अनेक राजकीय पुढाऱ्यांचे काम या सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेसमोर त्या ठिकाणी येतात. अनेक राजकीय पुढाऱ्यांना प्रसिद्धी मिळवण्याचं काम या सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या ठिकाणी होते. कारण अगोदर न्यूज चॅनल होते, तर या न्यूज चॅनलवर ठराविक लोकच त्या ठिकाणी त्यांच्या बातम्या येत होत्या. पण या सोशल मीडियाच्या माध्यमातून जो तो आपल्या मोबाईलच्या माध्यमातून त्यांचे कार्य, त्यांची जी कला ही सोशल मीडियाच्या माध्यमातून जगप्रसिद्ध त्या ठिकाणी होते. त्यांचे अनेक फॉलोअर, अनेक लोकांपर्यंत त्यांचे ते व्हिडिओ, त्यांचे कार्य लोकांपर्यंत पोहोचते. तर कुठेतरी सोशल मीडिया मानवासाठी वरदानही ठरत आहे. पण पुन्हा त्याचे दुष्परिणाम आपण आता या ठिकाणी सांगणार आहे की गेल्या 7-8 दिवसापासून सोशल मीडियावर एक महाराष्ट्राची एपिस्टीन फाईल म्हणून चर्चेत आलेले नाशिकचे भोंदू बाबा अशोक खरात यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आतापर्यंत या सोशल मीडियाच्या माध्यमातून चांगले व्हिडिओ, चांगल्या गोष्टी त्या ठिकाणी पाहायला मिळत होत्या. आणि कुठेतरी या भोंदू बाबा अशोक खरात यांचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असताना कुठेतरी ही सोशल मीडिया दूषित होताना या ठिकाणी दिसून येत आहे. ज्या वेळेस पोलीस लोकांनी या खरातवर कारवाई त्या ठिकाणी केली, त्यांचे जे व्हिडिओ, त्यांची जी व्हिडिओ क्लिप त्या ठिकाणून जप्त करण्यात आली, तर ही क्लिप पोलीस आयुक्त पाहिजे होती, कानून कायद्याकडे त्या ठिकाणी पाहिजे होती. पण कुठेतरी अनेक जण त्या भोंदू बाबाच्या रील, त्या अनेक महिलांसोबत अश्लील व्हिडिओ त्या ठिकाणी सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तर कुठेतरी पोलीस डिपार्टमेंटवर सुद्धा शंका या ठिकाणी निर्माण होते की पोलीस डिपार्टमेंट त्यांचं काम योग्य पद्धतीने करत आहे का. हे अनेक महिलांसोबतचे या बाबाचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर कुठून व्हायरल होत आहे, हे व्हिडिओ येतात कुठून. तर कुठेतरी पोलिसांनाही एक प्रश्न या ठिकाणी पडतो की पोलिसांनी ही कारवाई करत असताना हे आम जनतेपर्यंत किंवा सोशल मीडियावर हे व्हिडिओ कोणाच्या माध्यमातून व्हायरल होत आहे. आतापर्यंत हे व्हिडिओ थोडे कमी प्रमाणात त्या ठिकाणी होते, पण आता डायरेक्ट ओपन व्हिडिओ त्या महाराजचे आणि अनेक महिलांच्या त्या ठिकाणी होत आहे.
ज्यावेळेस या महिलांचे ते सोशल मीडियावर व्हिडिओ त्या ठिकाणी व्हायरल होत आहे, तर अनेक महिला लोकांसमोर त्या ठिकाणी येत आहे, तर कोणाची बदनामी त्या ठिकाणी झाली तर एखादी महिला आत्महत्या सुद्धा त्या ठिकाणी करू शकते, कारण कुठेतरी सोशल मीडिया ही जगभर प्रसिद्ध होते. एकही पोस्ट एकही व्हिडिओ अनेक जणांपर्यंत त्या ठिकाणी पोहोचतो. तर रोज नवनवीन या अशोक खरात यांचे सोशल मीडियावर अनेक महिला सोबतचे व्हिडिओ व्हायरल होत आहे, तर कुठेतरी हे व्हिडिओ बी एकदम विचित्र आहे, अश्लील आहे. तर याच्यावर कुठेतरी सोशल मीडियाने ज्या वेळेस ते त्यांच्या हे सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होत्या, तर कुठेतरी सोशल मीडियाने सुद्धा अशा व्हिडिओवर बंदी त्या ठिकाणी आणली पाहिजे. हे असे व्हिडिओ त्या ठिकाणी व्हायरल नाही झाले पाहिजे, पण सोशल मीडियाही असे अश्लील व्हिडिओ व्हायरल करत आहे. तर कुठेतरी एकीकडं सोशल मीडिया वरदान ठरताना आणि या अशोक महाराजच्या जे व्हिडिओ व्हायरल होत आहे, हे व्हिडिओ सोशल मीडियावर येत आहे, तर कुठेतरी श्राप सुद्धा या ठिकाणी ठरत आहे. कारण सोशल मीडियावर लहान मुलापासून महिला, वयोवृद्ध, पुरुष मंडळी सगळेजण सोशल मीडियावर ऍक्टिव्ह आहे आणि ऍक्टिव्ह असताना अनेक रील त्या ठिकाणी येतात, पण कुठेतरी या अश्लील व्हिडिओमुळे सोशल मीडियाही या ठिकाणी दूषित होत आहे. तर मी सोशल मीडियाला एक विनंती करतो की असे व्हिडिओवर आपण बंदी त्या ठिकाणी आणावा व पोलीस डिपार्टमेंटला या ठिकाणी विनंती करतो की हे व्हिडिओ तुम्ही जप्त करत असताना, तुम्ही कारवाई करत असताना हे छोट्या मोठ्या लोकांकडे किंवा या फेसबुकवर, इंस्टाग्रामवर हे व्हिडिओ कोण टाकवलं याच्यावरही आपण कडक कारवाई या ठिकाणी करावी आणि या अशा महाराजावरही बंदी या ठिकाणी करावी. आणि या भोंदू बाबाचे अनेक भक्तगण, अनेक राजकीय लोकांसोबत त्यांचे संबंध आहे, तर अशा भोंदू बाबांना प्राधान्य देणाऱ्या अशा राजकारणी लोकांवर सुद्धा कारवाई या ठिकाणी झाली पाहिजे, जेणेकरून अशा ज्या महिलांचे अश्लील व्हिडिओ, या महिलावर अत्याचार करणारे महाराज या ठिकाणी पुन्हा उद्या आले नाही पाहिजे आणि अंधश्रद्धेची ही कारवाई या अशा भोंदू बाबावर झाली पाहिजे, जेणेकरून कारण महिला या प्रेमळ स्वभावाच्या असतात आणि कुठेतरी सुखाच्या सानिध्यामध्ये ते या भोंदू बाबांच्या भ्रमात, त्यांच्या याच्यात ते फसून जातात. महिला एक त्यांचा स्वभाव प्रेमळ असल्यामुळे अशा भोंदू बाबाच्या ते चक्रात ताबडतोब त्या ठिकाणी येतात आणि असे भोंदू बाबा या महिलांना गुंगीचं औषध देऊन यांना भ्रमित करून त्यांच्यावर अत्याचार करून त्यांचे व्हिडिओ त्या ठिकाणी काढतात आणि कुठेतरी अशा महिलांचे व्हिडिओ त्यांना दाखवून ब्लॅकमेल करून अनेक पुरुषांसोबत संबंध ठेवण्यासाठी प्रवृत्त करतात. तर कुठेतरी शासनाने, पोलीस डिपार्टमेंटने जे सोशल मीडियावर हे अश्लील व्हिडिओ या ठिकाणी टाकत आहे, अशा अश्लील व्हिडिओ टाकणाऱ्यावर कारवाई करावी एवढंच मी या ठिकाणी म्हणतो. कारण आताची 90% वापर हा सोशल मीडियाचा होतो आणि सोशल मीडियाचा तुम्ही रील टाका, तुमच्या दुकानाच्या जाहिराती करा, तुम्ही तुमचे कलागुण या सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रदर्शित करा, पण अशा अश्लील व्हिडिओ टाकून या सोशल मीडियाला बदनाम करण्याचं काम, सोशल मीडियाला दूषित करण्याचं काम या ठिकाणी होऊ नये. कारण एक न्यूज चॅनलचं माध्यम या सोशल मीडियाने या ठिकाणी निर्माण केलेलं आहे. प्रत्येक जण सोशल मीडियाचा वापर या ठिकाणी करतो, तर कुठेतरी पोलीस डिपार्टमेंटने या सोशल मीडियावर लक्ष केंद्रित करून अशा व्हिडिओ टाकणाऱ्यावर कारवाई करावी व असे व्हिडिओही सोशल मीडियाने प्रदर्शित करू नये, अशी आपणास सोशल मीडिया मग इंस्टाग्राम, फेसबुक किंवा युट्यूबला मी या ठिकाणी विनंती करतो. धन्यवाद.